हे काय करून ठेवलंय तुम्ही? अहो माझ्या आयब्रोज अशा नसतात. किती बारीक करून ठेवलेत तुम्ही आणि कॉर्नर पण नव्हते सांगितले मी तुम्हाला. मॅडम मी काहीच केलं नाहीये आणि मी कॉर्नर पण नाही काढलाय. दुसरी आयब्रो पण होऊ दे ना. मला नाही समजत आहे. मी तुम्हाला सांगितलेलं ना आधीच नका करू म्हणून. अश्विनी मॅडम कुठे आहेत? आले आले मी. हे काय आलेच. मॅम हे बघा काय करून ठेवलंय यांनी. माझे केस पण पातळ झालेत. पूर्ण हेअरकट पण नीट नाही केलेलं आहे. हा मॅडम तिने ना आयब्रोज करताना ना तुमचे एका आयब्रोजचे एक्स्ट्रा केस काढलेत, त्याच्यामुळे तुम्हाला ना त्या अनइवन वाटतायत. दुसरी केली की सेम वाटतील तुम्हाला. अहो आणि मग केसांचं काय? जेनी तू स्प्लिट एंड काढलेस का त्यांच्या केसांचे? मॅडम काय ना केसांच्या ग्रोथसाठी ना स्प्लिट एंड्स काढणं खूप महत्त्वाचं असतं, म्हणून तिने काढलेत. आणि तुम्हाला केस पातळ वाटतायत ना, तर मी एक लेयर वाढवते, म्हणजे तुम्हाला जसा हवाय तसा व्हॉल्यूम मिळेल. ठीक आहे करा पटकन. फक्त 2 मिनिटं मी जरा दिवा लावते. जेनी ते आयब्रोज नंतर मसाज करायला क्रीम असतं ना, ते जरा काढ गं. हो. हे बघ इथे ठेवलंय. हा हो करते. हा चल. सॉरी. अगदी व्यवस्थित करून देते. आवडतील तुम्हाला. जरा इथे हात पकडता का तुम्ही? आता जरा नीट वाटतंय. तुम्हाला ना मी थोडं क्रीम लावून देते, म्हणजे बरं वाटेल. तुमची स्किन ना खूप सॉफ्ट आहे. तुम्ही स्किन केअरचं डेली रुटीन फॉलो करता का? छे हो, तेवढा वेळ कुठे असतो. फक्त संध्याकाळी जायचं, चेहरा धुवायचा आणि क्रीम लावून झोपून जायचं बस. तेवढं करणंही खूप महत्त्वाचं असतं. आपण तुमच्या हेअर कटचं बघूया का जरा? हो. 1 मिनिट. काय मेलं जळजळतंय ग, अगदी सहन होत नाही. जरा आराम नाही. हो काकू, तुम्ही मगाशी गोळी घेतली होतीत ना, त्याने काही फरक नाही पडला का तुम्हाला? नाही ना ग. एक काम करते, तुम्हाला थंड दूध देऊ का? थंड दुधाने ना ऍसिडिटी कमी होते. पाहिजे तर मी तुम्हाला त्याच्यामध्ये गुलकंद घालून देते. तुम्हाला खरंच खूप बरं वाटेल. नाही 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 नाही, नको नको नको. मला ना दुधाने मळमळतं, अजिबात आवडत नाही. हो काकू, मग पाणी देऊ का? पाण्याने बरं वाटेल तुम्हाला. अगं राजा, पाणी प्यायले ना की पोट डब्ब होतं, नाही सहन होत. मग एक काम करूयात का, आपण आईस्क्रीम आणूयात का? व्हॅनिला आईस्क्रीमने ना ऍसिडिटी कमी होते. तुम्हाला खरंच खूप बरं वाटेल. अगं नाही, अशी माझी ऍसिडिटी बरं होत. काय सांगू तुला. एक काम करा, तुम्ही इकडे या. या इकडे बसा. कशाला? तुम्ही बसा तर इकडे. ऐक ग देवा. हा बोल. आता तुमची ऍसिडिटी आहे ना, मी ॲक्युप्रेशरने बरी करते. ॲक्युप्रेशर? तुला येतं ॲक्युप्रेशर? हो काकू, लग्नाआधी मी शिकले होते. आता तुमची ऍसिडिटी ना ॲक्युप्रेशरचे हे पॉइंट्स प्रेस करून 10 मिनिटात बरी करून देते. अगं दुखते. हो काकू, थोडासा त्रास होईलच ना, थोडं सहन करा. तुम्हाला खरंच खूप बरं वाटेल. वाटतंय ना बरं? किती गुणाचेस ग तू. सगळ्यांना आपलंसं करून घेतेस. खरंच कार्तिकी, तुझं सगळं चांगलं होईल. माझे खूप खूप आशीर्वाद आहेत तुला. आता जर तुम्हाला बरं नाही वाटलं आणि तुमची जळजळ जर नाही थांबली ना, तर मला अजून 10 मिनिटं ॲक्युप्रेशर करावं लागेल. हा नको नको, 10 मिनिटं काय, 5 मिनिटात बरं वाटेल. 5 मिनिटांनी आत्ताच बरं वाटायला लागलाय. नको ते तुझी परत प्रेशर. सावकाश. काकू हे तू सॉलिड महाग निघाली असा. सध्या वॉकला जाण्यासाठी पण तुला मस्का लावा लागतंय. कीर्ती, असं काही नाहीये. मला फक्त ना बाबांच्या ऑफिसमध्ये थोडं काम होतं ना, म्हणून आज नको भेटू एवढंच म्हणाले मी. आणि कसं आहे माहितीये, बाबा आता पूर्णपणे बरे होईपर्यंत त्यांना मला मदत करावीच लागणार आहे. आणि आईचाही नवीन बिझनेस चालू होतो, सो त्यातही मदत करायची आहे. ठीक आहे मयू,
पण तू हे सगळं करत बसलीस तर MBA चा अभ्यास कधी करणार आहेस? ब्रेक घेणार आहेस? नाही बाबा, ब्रेक वगैरे काही नाही घेणार आहे. मी दोन्ही गोष्टी मॅनेज करणार आहे. आई कसं करते, घरातलं काम सुद्धा आणि पार्लर सुद्धा. मी पण तिचीच मुलगी आहे ना. जमेल मला, नाही जमलं तर जमवावं लागेलच. आणि तुला सांगू का, माझ्या MBA करण्याचा आई बाबांना फायदाच होणार आहे. पण मयू, तू MBA फक्त एवढ्यासाठीच करतेस ना, की प्रतीकने केलं म्हणून तू करते? तू त्याला फोन ट्राय केला होतास का? रोज करते, दिवसातून 4-5 वेळा तरी कॉल करते मी त्याला. असं नॉट रिचेबलच येतो. मला कधी कधी काय वाटतं माहितीये, त्याला माझ्यासोबत कॉन्टॅक्टच ठेवायचा नसेल तर, किंवा मग त्याने सिम कार्ड काढून टाकून वगैरे दिलं असेल तर. अगं मयू, प्रतीक असा नाहीये. तुझ्यावर तो खरंच खूप मनापासून प्रेम करतो. त्याने तुझ्यासाठी एवढं मंगळसूत्र आणलं, विसरलीस का तू? अगं तो खूप सिरियस होता तुमच्या रिलेशनशिपला घेऊन. काकूंनी अशी अट घातली म्हणून त्याला जावं लागलं. पण तो नक्की येईल 2 वर्षांनी. बघू. मी ना आई सोबत पण या विषयाबद्दल बोलले. काय हिम्मत आहे ग तुझी? लास्ट टाइम एवढा सगळा मॅटर झाला आणि तू हा टॉपिक काकूकडे काढलास. काकू फार चिडल्या असतील ना? नाही चिडली ती. उलट तिने मला समजावून सांगितलं. ती म्हणाली की जसे माणसांचे स्वभाव बदलतात तसे त्यांच्याबद्दलची मतं बदलायला पण वेळ नाही लागत. आणि ह्या सगळ्यावरून मला काय वाटतं माहिती आहे, कदाचित पुढे जाऊन आई आम्हाला सपोर्ट करेल. तसं झालं तर फार चांगलंय. लेट्स होप फॉर मुमेंट्स. बाय द वे मयू, एक प्रॉब्लेम आहे. काय? काकूंनी 2 वर्षांनी एक्सेप्ट केलं आणि प्रतीकला दुसरंच कोणी सापडलं तर? नाही ग, असं नको बोलू. असं काही नाही होणार आहे. मी बाबा, मला डाऊट आला म्हणून मी तुला सांगितलं. हो का? डाऊट येतोय तुला? डाऊट येतोय? डाऊट येतोय? आला तर सांगितला. गप्प बसाल खरी आधी. आवडलं का तुम्हाला हेअरकट? हो, तुमच्या हातात आहे ना मॅजिक आहे हो मॅम. खरंच खूप छान. मला हे ना यंग झाल्यासारखं वाटतंय आता परत. खूप सुंदर दिसतेय मी. थँक्यू सो मच. वेलकम. हे घ्या तुमचे पैसे. आणि मी पुन्हा येईन. मला नेक्स्ट टाइम आपण फेशियल पण करूया. ओके, थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. थँक गॉड हा तू आलीस, नाही तर खरंच डोकं खाल्लं होतं माझं. हॅलो, बोला. हो हा अश्विनी, आटपलं का तुझं? हो झालं, म्हणजे आटपलंच आहे सगळं. आम्ही पार्लर लॉकच करतोय. तुम्ही या मला घ्यायला. मी तुला पिक करायला येतोय. चालेल. हो. अश्विनी, हं? तू कॉलेजला गेल्यानंतर जर असे क्लायंट आले ना तर माझं काय होणार आहे माहित नाही. गॉड नोज. अच्छा बरं, ते जाऊ दे. काय झालं कॉलेजमध्ये? मीन्स ऍडमिशन झालं ना? काय ग, काय झालं? चला काकू, ते बंद करा आधी सोलणं. हे गरम गरम कणीस आणलंय, मस्त गरम गरम कणीस का. ओके, लवकर जा मीठ मिरचीला. कुहू, तुझ्यासाठी हे. आई बाबा कसे आले नाहीत अजून? यायला हवं होतं ना इतक्यात. ते येईपर्यंत मी त्यांच्यासाठी ना कणसं भाजून ठेव. ए थांब 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 थांब, आता भाजून ठेवू नकोस. ते थंड होईल ना, त्यांना येऊ दे, मग गरम गरम देऊ त्यांना आपण. ओके ठीक आहे. मग कार्तिकी मॅडम तुमच्यासाठी घेऊन येते. हा अगं नको, मी अश्विनी मॅडम आल्यानंतर त्यांच्यासोबतच खाईन. कोणालाच नको आहेत. कोणीच खात नाही, आपल्यालाच खावं लागेल सगळं. ही बघ आली अश्विनी. काय ग, किती उशीर. अगं केव्हाची वाट बघतोय आम्ही. हे तर तुझी वाट बघून बघून सेक्रेटरीकडे गेले. घर गळतंय ना, त्याच्यावर खलबत करायला. हो, बाबांचा फोन आला होता. हे पण तिकडेच गेलेत. आई पण मी तुला किती फोन केले, तू उचललास का नाही? ते सगळं सोडा. वहिनी, तुमच्या ऍडमिशनचं काय झालं ते सांग ना आधी. आम्ही तिकडे गेलो होतो, पण पण काय?
प्रिन्सिपल म्हणाले की ॲडमिशन फुल झालेत. अहो वहिनी, मग तुम्ही तिथे कॉलेजमध्ये एखाद्या सरांशी बोलायचं ना की एखादी सीट ऍडजस्ट होऊ शकते का? हो, विचारलं ना, पण ते म्हणाले की काही स्कोप नाही आहे. हो, मग आता काय करायचं आपण? मग काय म्हणजे त्या प्रिन्सिपल ज्या होत्या त्यांनी आम्हाला दुसरीकडे पाठवलं. तिथेही गेलो, पण तिथे काय, तिथे पण झालं नाही. तिथे आम्ही गेलो आणि आमचं स्वागत अगदी छान झालं. म्हणजे तिकडचे जे प्रिन्सिपल आहेत ना, त्यांनी सगळ्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून घेतल्या आणि आम्हाला चहा सुद्धा दिला. क्या बात आहे, मिसेस इंडिया अश्विनी मॅडमचा विजय असो. आई, मग हे आल्या सांगायचंच ना, किती टेन्शन आलं होतं मला. अगं गंमत केली थोडीशी. वाव, आता आई पण कॉलेजला जाणार ना, तिला पण होमवर्क करावा लागेल. हो, तुझं खूप खूप अभिनंदन. जा, हातपाय धुवून घे आणि ये आमच्यावर कणीस खायला. हो, दे बॅग, ठेवते. आल्या 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 सावंत काकू आल्या. शी, बाई, हे काय सगळं? आता कंस तर नाही आपल्याकडे. सावंत काकू कसं होणार आता तुमचं? माझ्या हातची तू भजी हाणतोस आणि मला असं बोलतोस? लाज वाटत नाही मला असं बोलायला तुम्हाला? आता काय करायचं मयुरी, कंस संपले, आता सावंत काकूंना काय द्यायचं? काय त्यांना सतवतोय? पण असं कधी शक्य नाही होणार. अश्विनी मला कधीही विसरत नाही. तुला माहित आहे का रे, अश्विनी जेव्हा मिसळ बनवते ना, तेव्हा माझ्यासाठी आठवणीने बाजूला काढून ठेवते. गुणी आहे माझी अश्विनी. अहो पण सावंत काकू, कणसं मी आणलीत ना, मला माहितीये किती आणली किती नाही. संपली कणसं. सावंत काकू, बबन भाऊजी तुम्हाला चिडवतायत. अहो ते बघा, त्या पिशवीत केवढी कणसं आहेत. तिकडे नका बघू, त्याच्यात साल आहे, याच्यात कणसं आहे. माझी चेष्टा करतोस लबाडा? ऐका ना, सगळ्यांनी ऐका. इतका छान पाऊस पडतोय बाहेर, आपल्याकडे कणसं पण आहेत आणि इतका मस्त माहोल झालाय. आपण काहीतरी भन्नाट करूया का? तुला काहीतरी भन्नाट करायचंय? इकडे ये. काय आजी, असं काय करतेस ग? आपण खरंच काहीतरी करूया ना. आपण गाणी गाऊया का? आणि ती पण पावसाचीच. हा चालेल, डन. चल सेटअप करू आपण. हा, चल. हा उचल उचल, हा साईडला घेऊ आपण. बाजूला घे. काय करा, कुहू हे घे. मी ठेवते. तो जी हाँ भाई और बहनों, आज हम इस रंगारंग कार्यक्रम में आपका तहे दिल से स्वागत करते हैं. तो आज या ठिकाणी आश्रय सोसायटी मधल्या वाघमारे कुटुंबात आपण साजरा करतोय एक छानसा कार्यक्रम. बाहेर मस्त पाऊस पडतोय, हातामध्ये सगळ्यांच्या कणसं आहेत, छान माहोल झालेला आहे. तर आपण इथे खेळतोय गाण्यांच्या भेंड्या. सगळेजण गाणं म्हणणार आहेत. तर सगळ्यात आधी आपण गाणं म्हणण्यासाठी कोण पुढे येते ते बघूया. कोण गाणं म्हणणार आहे सगळ्यात आधी? सांगा पटकन, कोण कोण? आम्ही. तर आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहेत कुहू आणि मयुरी. तर दोघींसाठी जोरदार टाळ्या. मयुरी, कुहू प्लीज. परफॉर्मन्स झालेला आहे. खूप सुंदर गाणं त्यांनी म्हटलेलं आहे आणि डान्स सुद्धा केलेला आहे. क्या बात आहे. मयुरी आणि कुहू, तुमच्या दोघींना माझ्याकडून मिळतंय एक कणीस. हे घ्या. हे घे मयुरी, तुला टाळ्या दोघींसाठी. आता कोण? या प्लीज. क्या बात आहे. सुंदर गाणं गायलेलं आहे वहिनींनी. अश्विनी वहिनी, तुम्हाला आमच्याकडून मिळतंय एक छानसं गिफ्ट. भुट्टा म्हणजे कणीस विथ लिंबू. मयुरी प्लीज वहिनीसाठी कणीस घेऊन ये पटकन. कुहू, तू लिंबू घेऊन ये. ह्या अश्विनी वहिनीच्या गाण्याला टक्कर देण्यासाठी कोण पुढे येते बघूया. कोण पुढे येतंय? कोण?
काकू. मी नाही रे बाबा, मला काही येत नाही. मग काय, यांना प्रकाशराव हवेत तरच या गाणार आणि नाचणार. पण काही म्हणा, आमच्या 4 BHKचा संसार अशा अनेक पावसाळ्यांसारखा मुरलेला आहे, जणू काही आंब्याचा मुरंबा. काकू, अगदी खरं बोललात तुम्ही. मी जेव्हा लग्न करून या घरात पहिल्यांदा आले ना, तेव्हा आईने मला सांगितलं, पाऊस जाऊन मस्त एन्जॉय करा दोघं. दीदी अरे तर अशा प्रकारे आपला कार्यक्रम आणखीन रंगात येतोय. आता बघूया पुढचं गाणं कोण सादर करतंय. कोण सादर करते पुढचं गाणं? पटकन पटकन. कार्तिकी मॅडम, खूप लोक आयुष्यात भेटतात, पण काही व्यक्ती अशा असतात ना की त्यांच्यासाठी मनापासून काहीतरी करावं असं वाटतं. म्हणूनच मी तुमच्याकडे एक क्लायंट म्हणून न बघता एक चांगली मैत्रीण म्हणून हे सगळं करतोय. फ्रेंड्स. सुंदर सुंदर माहोल झालेला आहे. मस्त. कार्तिकीताई, सुंदर गाणं गायलंय तुम्ही. आपण कार्तिकीताईंना पण देऊया एक छानसं कणीस. ऑलरेडी ते त्यांच्याकडे आहे. कार्तिकीताई, तुम्ही ते खाऊ शकता. तर आता या सुंदर गाण्यानंतर अजून बघूया, अजून यापेक्षा सुंदर गाणं कोण सादर करतंय. कोण सादर करतंय? पटकन. थांबा थांबा, मी 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 काउंट करतो. थांबा थांबा. 10, 20, 30, 100. शिल्पीवर नंबर आलाय. शिल्पी, मिसेस आश्रय सोसायटी, तुम्ही गाणे गायचं. नाही प्लीज प्लीज, मला याच्यात इन्व्हॉल्व नका. आता प्लीज. अगं शिल्पी, गा की. म्हणजे या अवस्थेत म्हणजे कधीही गाणं तब्येतीसाठी चांगलंच असतं ना. आनंदी राहणं चांगलंच आहे. क्या बात आहे. मिसेस आश्रय सोसायटीने तर आणखीनच धमाकेदार गाणं गायलेलं आहे. आता बघूया या गाण्याला टक्कर देण्यासाठी आणखीन कोणता स्पर्धक येतोय. मला माहिती आहे पुढचा स्पर्धक कोण आहे, पण सावंत काकू मी काउंट करतो, मग आपण ठरवूया. ओके? 10, 20, 30, 100. सावंत काकूवर नंबर आलाय. सावंत काकू गाणं गायचं. ए, चिटिंग नाही पाहिजे. मी नाही गाणं म्हणणार. अरे याला काय अर्थ आहे? अहो म्हणा की, तेवढीच आम्हाला गंमत. अच्छा, म्हणजे तुम्हाला गंमत हवी म्हणून मी गाणं म्हणायचं का? मी एक काम करतो, मी गाणं गातो, तुम्ही नाचा. चालेल? हो हो. जरा सूर दे, मी गाणं म्हणतो. हा प्लीज. अशा प्रकारे गाणं मी खूप छान गायलेलं आहे. सावंत काकू, तुम्हाला तुमच्याकडे कणीस आहे, तुम्ही ते संपवू शकता. ओके? तर आता पुढचा कंटेस्टंट आहे. कोण आहे? काकू. आता मी यांच्या आवडीचं गाणं म्हणते, पण सगळ्यांनी मला साथ द्यायची. यस.
शिल्पी चल ना